तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे। ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कालच कुडाळमध्ये चंद्रहार पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट घडून आली। यामुळे ठाकरेंच्या पैलवानानं शिवबंधन तोडण्याचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे। याच चंद्रहार पाटलांसाठी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला होता, पण आता हेच पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव परब यांच्याकडून। वैभव, काय नेमकं घडतंय या बाबतीत? ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर कुस्ती या खेळामध्ये खेळाडू हा कुस्तीपटू हा समोरच्या कुस्तीपटूलाच चितपट करत असतो, परंतु इकडे मात्र हा पैलवान चंद्रहार पाटील आपल्या वस्तादालाच चितपट करताना पाहायला मिळतोय। कारण का ज्या उद्धव ठाकरेंनी सांगली या लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटलांसाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती आणि ती जागा आपल्याकडे खेचून घेतली होती। काँग्रेसची त्यांनी जवळपास पूर्णपणे टोकाची भूमिका घेतली होती सांगलीच्या जागेवरून, पण आता तोच चंद्रहार पाटील डबल केसरी पैलवान काल उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेताना पाहायला मिळाले। कुडाळमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटं त्यांची चर्चा झाली एकनाथ शिंदेंशी आणि ही भेट आहे ती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनं घडून आणल्याची माहिती आहे ती समोर येत आहे। त्यामुळे आता चंद्रहार पाटील नेमकं काय याबाबतची भूमिका स्पष्ट करतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। कारण का ज्या उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवरून पूर्णपणे काँग्रेसशी टोकाचा वाद केला होता, आता तेच चंद्रहार पाटील आता एकनाथ शिंदेच्या गटात जात आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे। निश्चित, धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।